आता महाराष्ट्राला खरं तर ही चीड आणणारी ही मोठी बातमी आहे। वसईच्या किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात फोटोला बंदी आहे का असा सवाल उपस्थित होतोय। कारण शिवरायांच्या वेशात फोटोशूटसाठी आलेल्या तरुणाला सुरक्षा रक्षकांनी रोखलं। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। किल्ल्यात वारंवार अश्लील चाळे, प्री वेडिंग शूट, डान्स आणि तरुणाईचा उच्छाद सुरू असतो। इतर वेळी स्वैराचार सुरू असताना सुरक्षा रक्षकांची कार्यतत्परता कुठे जाते असा सवाल आता विचारण्यात येतोय। ही कुठली दंडेलशाही आहे असा प्रश्नही या घटनेमुळे आता उपस्थित झालाय। कधी शिकणार मराठी? नाव दाखव जरा। ब्रिजेश कुमार गुप्ता हा छत्रपतींचे फोटो काढताना हा व्यक्ती कुठे हा वसई फोर्टला असतो बरोबर, सिक्युरिटी गार्ड हा आपल्यासारख्या मराठ्यांना फोटो काढताना थांबवतोय। याचं काय केलं पाहिजे? आणि बोलतो हक्काने मला मराठी येत नाही। ओके काय काय बोला, कोण बोलला? आता हे लोक काय बोलले ते ऐकले लोक नाही, दादागिरी दाखवते आम्ही, दादागिरी नाही दाखवलेली आहे। तुला फेमस व्हायचंच आहे म्हणजे ना। पहिली गोष्ट तुला मराठी बोलता येत नाही बरोबर, चल नाही येत पण तू आता भाईगिरी करून ह्याला घेऊन आलास। तुला किती असेल 3 मन? आता लक्षात ठेव, तुला फेमस तर करणार आणि तुला या जॉब पासून तर जावं तर लागणार। आणि तुम्ही छत्रपतीला मान आहे ना इकडे देत नाहीत ना। वसई एकुडेही वसई फोर्ट इथे छत्रपतींचे व्हिडिओ बनले पाहिजे। गड कशी तुटली, कपल काय करतात इथे, कुठचे कपल आपल्या आई बहिणी बरोबर येतात तर ठीक आहे मानतो मी, पण आलतू फालतू कपल येतात तेव्हा तुमचे डोळे फुटतात काय? फुटतात? छत्रपती कळतो का तुम्हाला? छत्रपती कळतो? थांबवायचं नाही छत्रपतींना। फालतूगिरी करतोय आम्ही, फालतूगिरी करतोय कपडे घालून। काय दारू पितात तिथे मुलं? नाही ना। मग इज्जत मध्ये मान सन्मान द्यायचा छत्रपतींना आणि मराठी उद्यापासून शिकून यायचं, त्याशिवाय इकडे यायचं नाही आमच्याकडे। म्हणजे हे जरा उद्वेगजनक वाटलं मला। याआधी वसई किल्ल्यातील प्री वेडिंग शूट असतील किंवा प्री बेबी शूट, हे सगळं आपत्तीजनक व्हिडिओ व्हायरल होत असताना जर एखादा मावळा शिवरायांच्या वेशामध्ये प्रबोधन करत असेल तर त्याच्यात गैर काय आहे? कधी शिकणार? तर या संदर्भात झी24 तासनं काही सवाल उपस्थित केलेत। नाव दाखव जरा। झी24 तासचे सवाल आहेत, शिवरायांच्या वेशात फोटोशूटला बंदी आहे का? प्री वेडिंग शूट, डान्सला अटकाव नाही, शिवरायांच्या वेशात फोटोशूटला बंदी का? किल्ल्यावर तरुण तरुणींचा स्वैराचार सुरू असतो तेव्हा हे सुरक्षा रक्षक कुठे असतात? किल्ल्यावर दारू पार्ट्या होतात तेव्हा अडवणूक का होत नाही? किल्ल्याचे बुरुज, तटबंदीची पडझड झाली असताना त्याकडे दुर्लक्ष का? इतिहास माहीत नसलेले सुरक्षा रक्षक कशासाठी? ग्रामस्थांना एक न्याय, अजित पवारांना वेगळा न्याय, महाराष्ट्रातल्या किल्ल्यांवर परप्रांतीय सुरक्षा रक्षक कशासाठी? नेमणुकीआधी सुरक्षा रक्षकांना इतिहासाबाबत माहिती दिली जात नाही का? आणि या संदर्भात गोवर्धन देशमुख यांच्याशी आम्ही चर्चा केली। मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख काय म्हणाले पाहूया। मराठी भाषिक राज्यामध्ये आपल्या महाराजांच्या किल्ल्यावरती खरं तर एक परप्रांतीय व्यक्ती सुरक्षा रक्षक म्हणून नेमली जाते। मुळात हेच दुर्दैव आहे। आणि ती सुरक्षा रक्षक, अडाणी सुरक्षा रक्षक, त्याला छत्रपती शिवरायांच्या वेशामधली व्यक्ती समजत नाही। आणि आज सामान्य माणसाला सोडा, सामान्य माणसाला हिंदीत बोला, मराठी बोलणार नाही ही दादागिरी सुरूच आहे। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात असलेल्या आमच्या बांधवाला त्या ठिकाणी अडवलं जातं, त्या ठिकाणी त्याला मुजोरी केली जाते की हिंदीत बोल, मराठीत नाही बोललं पाहिजे। आणि आजचा हा माज यांचा दिवसेंदिवस वाढलाय आणि याला सर्वस्वी जबाबदार आमचे राज्यकर्ते आहेत। आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा बिहारमध्ये जातात आणि तिकडे जाऊन घोषणा करतात की तुम्ही मुंबईमध्ये या, तुम्हाला छटपूजा काय आहे आम्ही दाखवतो, त्यावेळेस यांची ताकद वाढते। म्हणून हा माज दिवसेंदिवस मराठी माणसावर वाढलेला आहे। आणि एक चिल्लर सुरक्षा रक्षक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये असलेल्या व्यक्तीला सांगतोय मराठी नाही हिंदीत बोल। हा माज कुठेतरी मराठी माणसाने आता उतरवण्याची वेळ आलेली आहे आणि सहनशक्ती मराठी माणसाची संपलेली असं मराठी एकीकरण समितीचा अध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांसमोर सांगतोय।